महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय, बरोबर आहे. सोळंके साहेब देतो तुम्हाला. याची व्याप्ती जर मंत्री महोदय आपण बघितली म्हणजे बघा, जो माणूस आता रिटायरमेंटवर आलेला आहे, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष राहिले की त्यांच्याकडनं सरळ सरळ अनफिटचं सर्टिफिकेट घ्यायचं. देणारा दोषी, घेणारा दोषी, त्याच्यावर अनुकंपावर लागणारा दोषी इतकंच नाही, अनुकंपावर आपले दूरचे नातेवाईक किंवा दूरचा माणूस असताना सुद्धा जवळचा दाखवून लावायचा, हा एक सर्राचा प्रकार. तुम्ही हे सगळे गंभीर प्रकार जर अध्यक्ष महोदय बघितले बँकेचे सगळे, तर याचं दरवर्षी ऑडिटही होत नाही. माझी स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना असा आहे, इतका मोठा गैरप्रकार होतोय, एक IAS अधिकारी, एक IPS अधिकारी आणि आपल्या खालच्या 3 सुपर क्लास 1 अधिकारी, यांची समिती नेमून 3 महिन्याच्या आत सर्व प्रकार आपण उघडकीस आणून पुढच्या अधिवेशनाला पटलावर ठेवणार आणि त्या अगोदर या संबंधितांवर सर्व FIR टाकून जे काही कायदेशीर प्रक्रिया असतील त्या पूर्ण करणार का? आताच आमचे बंद खात्याने या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मी सांगितले की 50 लोक त्यांनी चुकीचे भरलेले आहेत, त्यांना IAS अधिकारी गैराज किंवा दुसऱ्या अधिकाऱ्याची आवश्यकता नाही. आपल्या डिपार्टमेंटचाच वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी नेमून मुख्य कार्यकारी अधिकारी VR कुरुंदकर आणि मागील 5 वर्षापासून कोणत्याही पत्राचे उत्तर दिले नाही. आमदार महोदयांनी त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल पत्राचा खुलासा केला नाही. या अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत. 9/2/26 रोजी सहकार आयुक्त यांना कळविले आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेली मुदतवाढ रद्द करण्याबाबत आणि विटेकर मुख्यमंत्री महोदयाला देखील हे पत्र त्यांनी दिलेलं आहे. म्हणून दुसऱ्या अधिकाऱ्याची IAS अधिकाऱ्याची तिथं आवश्यकता नाही, म्हणून वरिष्ठ अधिकारी नेमून आपण 3 महिन्यामध्ये याच्यावर कारवाई करू.